नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज नवरात्राला सुरुवात होती. माझ्यातर्फे मार्केट आणि मी तर्फे माझ्या श्रोत्यांना वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्या ज्या काही अडचणी येत आहेत त्या देवीने दूर कराव्यात अशी आपण मागणी किंवा विनंती देवीकडे करूया. शुक्रवारी चाबहार पोर्टमुळे मार्केट अचानक पडायला सुरुवात झाली. अमेरिकन सरकारने हे पोर्ट डेव्हलप करायचं आणि वापरण्यासाठी परवानगी दिली होती. तुम्ही गुंतवणूक करा, तुम्ही विस्तार करा आणि वापरा. तर तशी भारत सरकारने $500 मिलियन गुंतवणूक या पोर्टमध्ये केली होती. तर आता ही सवलत जी दिली होती ती काढून घेण्यात येणार आहे आणि 29 तारखेपासून ही सवलत आपल्याला मिळणार नाही. हे पोर्ट गुजरातच्या कांडला पोर्टपासून खूपच जवळ, म्हणजे 2-3 ठिकाणी मला माहिती मिळाली की मुंबई दिल्लीचं अंतर जसं तेवढंच अंतर कांडला पोर्ट ते चाबहार पोर्टचं आहे. या पोर्ट इतकं जवळ हे पोर्ट असल्यामुळे मालाची आयात निर्यात करणं अतिशय सोपं पडत होतं. तर हे आता 29 तारखेपासून बंद होणार, ही सवलत काढून घेतली जाणार म्हणून शुक्रवारी मार्केट पडलं. आणि आज H-1B विजाचं कारण झालं आहे की $1,00,000 एवढी व्हिजाची फी द्यावी लागणार आहे आणि ती पण 22 तारखेपासून. पण हळूहळू वेगवेगळे खुलासे होत गेले की नवीन जे अप्लाय करतील त्यांना द्यावी लागणार, रिन्यू करण्यासाठी द्यायची गरज नाही, 1 टाईम द्यावी लागणार. पण ज्या लोकांचा गोंधळ उडाला तो मात्र गोंधळ उडालाच, तो काही थांबू शकला नाही. छोट्या किंवा मिड साईज IT कंपन्यांना याचा जास्त त्रास सोसावा लागणार नाही आहे, पण हा त्रास भारतीय कंपन्यांनाही सोसावा लागेल आणि अमेरिकन कंपन्यांनाही सोसावा लागणार आहे. त्यामुळे आज मार्केटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळचा जर डेटा बघितला तर साधारण सुरुवातीला 300 पॉईंटच्या आसपास मार्केट मंदीत राहील असं दिसत आहे. खरं तर आज मंदीत राहण्याची शक्यता नव्हती, कारण फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 390 कोटीची, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 2105 कोटीची आणि त्याबरोबर GST कमी केल्याचा परिणामसुद्धा आजपासून दिसणार होता. पण H-1B व्हिजा आणि श्रिम्पसाठी सुद्धा टॅरिफ वाढवला जाणार आहे, कारण अमेरिकेमध्ये जे श्रिम्प व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे. काही बातम्या बघूया. PNC इन्फ्रा बिहार स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 21.3 किलोमीटर ब्रिज आणि ॲप्रोच रोड बांधायचा आहे. त्याच्यासाठी 495 कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि 3 वर्षात ही ऑर्डर पूर्ण करायची. हरिओम पाईप गडचिरोली इथं स्टील प्लांट लावण्यासाठी 3135 कोटीसाठी MOU केला आहे. ऑइल इंडिया राजस्थानातल्या RUVNL बरोबर 1.2 गिगावॅट रिन्युएबल एनर्जीसाठी जॉईंट व्हेंचर. हुडको NBCC बरोबर ते उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली इथे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी MOU. स्वान डिफेन्स 4250 कोटींसाठी आणि पिपावाव पोर्ट
शिपयार्ड मॉडर्नाइज करण्यासाठी MOU केला आहे. नेटवेब थायरॉन AI GPU ॲक्सिलरेटेड सिस्टीम सप्लाय करण्यासाठी 450 कोटीची ऑर्डर मिळाली. ब्रिगेड एंटरप्राइजेस नॉर्थ वेस्ट बंगलोरच्या ट्विन प्रोजेक्टसाठी ते 126 कोटीची गुंतवणूक करणार आहे. सरकार यूको बँक, सेंट्रल बँक, IOB, पंजाब सिंध याच्यातला स्टेक कमी करणार आहे. यूको बँकेमध्ये सरकारचा 90.95% स्टेक आहे. सेंट्रल बँकेत 89.27, IOBमध्ये 94.61 तर पंजाब सिंधमध्ये 93.85% एवढा स्टेक आहे. हा 4ही बँकातील हिस्सा सरकार कमी करणार आहे. अशोका बिल्डकॉन 18.50 बिलियन युरोचं स्वीडनचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी रद्द केलं आहे, कारण त्याची प्रगती अटी बघता रद्द करणं योग्य असं त्यांना वाटलं आहे, म्हणून त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट रद्द केला आहे. गार्डन रिच शिप बिल्डर यांनी शिप बिल्डिंग, पोर्ट आणि इन्फ्रासाठी MOU केलं आहे. हायब्रिड मल्टीपर्पज व्हेसलसाठी $62.4 मिलियन करार केला आहे. लुपिनच्या पुण्यातली जी फॅसिलिटी आहे बायोटेक, इथे 4 ऑब्झर्वेशन दिली आहेत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी BPCL, HPCL, IOC बरोबर MOU साईन केलं आहे. हे MOU व्हेसल्स ॲक्वायर करायची, ओन करायची, ऑपरेट करायची आणि मॅनेज करायची यासाठी MOU आहे. क्रॉम्प्टन सोलार फोटोव्होल्टॅनिक वॉटर पंपिंग सिस्टीमसाठी मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगम बरोबर LOA केलं आहे. सीगल 1700 कोटींच्या सोलर फोटोव्होल्टॅनिक प्रोजेक्टसाठी BESS बरोबर ते लोएस्ट बिडर ठरलेत. हे पण प्रोजेक्ट मध्य प्रदेशातलं आहे. सोमानी सिरॅमिक्स केसर प्लांटला गॅस सप्लाय करण्यासाठी त्यांनी गेल बरोबर करार केला आहे. ट्रायडंट 2018-19 आणि 2020-21 यासाठी 519 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस त्यांना देण्यात आली आहे. फ्युजन मायक्रो MFI1 हे त्यांना रेटिंग मिळालं आहे. हायेस्ट कपॅसिटी मॅनेज करणं मायक्रो फायनान्स ऑपरेशनच्या संबंधात म्हणून हे रेटिंग दिलं जातं. प्रिझम जॉन्सन पिपारहटसाठी ते प्रिफर्ड बिडर ठरले. ज्युबिलंट फार्मोवा USFDAने त्यांना एकही त्रुटी दाखवलेली नाही. झायडस लाईफ जून 2024मध्ये त्यांना ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड अशी निरीक्षण नोंदवलं होतं. आता मात्र EIR मिळालं आहे आणि व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असा रिपोर्ट त्यांना देण्यात आला आहे. रतन इंडिया RECचा जो अर्ज केला होता रतन इंडियाच्या विरोधातला, तो अर्ज कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. म्हणजेच रतन इंडियाच्या बाजूने निर्णय झाला आहे. हिंदुस्थान कॉपर राखा मायनिंग लीज डीड 20 वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. शक्ती पंपला 702 कोटीची सोलर पंपिंग सिस्टीमसाठी ऑर्डर मिळाली आहे.
गुजरात फ्लोरो आणि SRF यांनी चायनीज PTFEवर $3 ते $6 एवढा प्रत्येक किलोला अँटी डम्पिंग ड्युटी लावावी अशी शिफारस केलेली आहे. त्याचा फायदा गुजरात फ्लोरो आणि SRFला मिळू शकतो. सरकारने 70,000 कोटीच्या स्कीम शिपिंगच्या संबंधात मंजुरी दिलेली आहे. कुठले कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील हे पाहूया. शिपिंग क्षेत्राकडे आज लक्ष द्यायचं आहे. बरेच MOU साईन झालेत, बरेच कॉन्ट्रॅक्ट्स मिळाली आहेत आणि सरकारने सुद्धा शिपिंगच्या संबंधात बऱ्याच योजना मंजूर केलेल्या आहेत. आधी तेजीचे शेअर बघूया. गोदरेज प्रॉपर्टी, मनकाइंड फार्मा, गार्डन रिच, माझगाव डॉक्स, लार्सन टुब्रो, अशोका बिल्डकॉन, झायडस लाईफ, हुडको, श्रीराम फायनान्स, AU स्मॉल फायनान्स, पॉवर ग्रिड, ट्रान्सफॉर्मर्स रेक्टिफायर्स, नेट वेब, NBCC, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पॉलीकॅब, ज्युबिलंट फार्मोवा, ब्रिगेड, सीगल, CEIGALL, नजारा, कोचिन शिपयार्ड, ताल्ला, प्रिझम जॉन्सन, SJVN, युनियन बँक आणि इरिडा. तर मंदीमध्ये TCS, इन्फोसिस, विप्रो, लुपिन आणि DLF हे 5 शेअर मंदीत देण्यात आलेले आहेत. पण बहुतेक सुरुवातीला 300 पॉईंटच्या आसपास मार्केट पडल्यानंतर सावरेल असं वाटतंय, कारण GSTचा परिणाम बऱ्याच कंपन्यांवर आज दिसू शकतो. त्यामुळं दोन्ही बाजूनीही ट्रेड घेता येईल. ज्यांना कोणाला शॉर्ट करून घ्यायचं आहे किंवा मार्केट सुधारू लागल्यानंतर, मार्केट पडल्यानंतर खरेदी करून ट्रेड घ्यायचं आहे, तर दोन्ही बाजूनी ट्रेड घेता येईल. बघूया काय काय होतं आहे ते. तर नवरात्रीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. नमस्ते.